शांतिप्रिय समाजाला बहुतेक शांततेचंच वावड आहे। म्हणजे हिंदू सणांच्या काळात सुद्धा हे कुरापती करतात आणि स्वतःच्या सणांच्या काळात सुद्धा यांना गोंधळ घालायला आवडतो। बकरी ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी हा तसा कायमच टीकेचा विषय। बकरी ईदच्या काही दिवस आधीपासून आणि नंतर त्यावर बरंच राजकारण चालतं। आता सुद्धा मुंबईच्या मीरा रोड परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीत बकऱ्या ठेवण्याच्या मुद्द्यावरून तणाव वाढला आणि हा सगळा वाद हिंसक वळणावर गेला। आता नेमकं काय घडलं हे सगळं सांगणारच आहे, पण त्याआधी विविध राज्यांमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा समजून घेऊया। दिल्ली सरकारचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित करून गोवंश हत्येवर बंदी घातली आहे। त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्ते, अपार्टमेंट्स या ठिकाणी कुर्बानी देण्यासाठी मनाई करण्यात आली आहे। बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सुद्धा राज्यात बकरी ईदच्या दिवशी गोवंश हत्या करण्यास बंदी घातली आहे। या विरोधात धर्मांध आमदार हुमायूं कबीर यांनी या निर्णयाविरोधात भूमिका घेत गंभीर परिणामांची धमकी सुद्धा दिली। कोलकाता उच्च न्यायालयाने मात्र गोवंशीयांच्या हत्येवरील बंदी ही कायम ठेवली। सर्वोच्च न्यायालयाने याविषयीच्या निवाड्यात याआधीच सांगितलंय की गायीचा बळी देणं हा बकरी ईदचा अनिवार्य भाग किंवा त्यांची बंधनकारक धार्मिक प्रथा नाही। इकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा कडक सूचना दिल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचे बळी देण्यास अनुमती दिली जाणार नाही असं स्पष्ट सांगितलंय। त्याचबरोबर ज्या प्राण्यांची हत्या करण्यावर राज्यात बंदी आहे त्याचं काटेकोर पालन केलं जाईल असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले। बकरी ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी हृदयद्रावक चित्र पाहायला मिळतं आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दरवर्षी व्हायरल होतात। रक्ताचे पाट वाहणं म्हणजे काय असतं हे चित्र या दिवशी पाहायला मिळतं आणि अनेक हिंदू किंवा गैरमुस्लिम जे लोक असतात त्यांना हे सगळं बघून प्रचंड त्रास होतो आणि हे सगळ्या राज्यात घडतं। आता मीरा रोड मध्ये नेमकं काय घडलंय ते सांगते। यातून धर्मांधांची मगरुरी किती वाढतीये हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। मीरा रोड मधल्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 या सोसायटीत बकरी ईद साठी सुमारे 25 ते 30 बकऱ्या या सोसायटीच्या आवारात शेड बांधून तिथे बांधून ठेवण्यात आल्या। या प्रकाराला स्थानिकांनी विरोध दर्शवला। सोसायटीची अधिकृत बैठक किंवा तिथल्या रहिवाशांची संमती न घेता या बकऱ्या तिथे कशा काय बांधल्या असा आक्षेप रहिवाशांनी नोंदवला आणि तो बरोबरच आहे। काही रहिवाशांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत निवासी भागात जनावरं ठेवण्यास आक्षेप घेतला। बकऱ्यांमुळे सोसायटीमध्ये गैरसोय होत असल्याची तक्रार सुद्धा अनेक नागरिकांनी केली। मग त्यानंतर स्थानिक भाजप नेते, काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, पोलीस असे सगळेच त्या ठिकाणी जमले। काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सोसायटीमध्ये डुक्कर नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत हा सगळा प्रकार रोखला। त्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेच आहे। जमाव वाढत असल्याने आणि परिस्थिती अधिक गंभीर होण्याची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलिसांनी तिथे प्रयत्न केला। काश्मीरा पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने त्या ज्या शेड बांधलेल्या होत्या त्या हटवण्यात आल्या। शेड हटवल्या तरी सुद्धा बकऱ्या या सोसायटीच्या आवारातच होत्या, त्यामुळे रात्री पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला। रात्री 1च्या सुमारास बजरंग दलचे जिल्हा मंत्री नागनाथ कांबळे हे सोसायटीतले हिंदू रहिवासी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत होते। ही चर्चा सुरू असतानाच नागनाथ कांबळे यांच्या पाठीमागे अब्दुल रहीम नावाचा एक इसम घुटमळत होता। या धर्मांध जिहाद्याने काय केलं, अचानक पाठीमागून नागनाथ कांबळे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा हल्ला होत असल्याचं पाहून त्यांच्या नागनाथ कांबळे यांच्या बाजूलाच एक कार्यकर्ता उभा होता। त्याने कांबळे यांना वाचवण्यासाठी आपला डावा हात मध्ये घातला, त्यामुळे चाकूचा वार त्या कार्यकर्त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर बसला आणि पंजा कापला जाऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। मार दिया अपने ए हर्ष इधर ए हर्ष इधर पूरा अपने भाई का हाथ फाड़ दिया। कटवे लोग देखो ये कटवे लोग ने मारे हाथ में ब्लेड मारा उसके ब्लेड सर उसका हाथ में ब्लेड मारा। देखो कौन है वो ये कटवे लोग
त्यामुळे रात्री पुन्हा एकदा तिथे गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी ज्या अब्दुल रहीमने वार केला होता त्याला पकडलं. पण या सगळ्या वादानंतर पूनम क्लस्टर सोसायटी आणि बकरा मंडी परिसरासह मीरा रोड मधल्या अनेक संवेदनशील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा प्रकार होत नाही तोच दिंडोशी मध्ये सुद्धा एका सोसायटीमध्ये बकऱ्या आणून बांधल्या गेल्या. म्हणजे हे प्रकार वाढायलाच लागले आणि हे दरवर्षी होतं. माझी एक मैत्रीण आहे, तिने सुद्धा बोलता बोलता सांगितलं होतं की त्यांच्या सोसायटीत सुद्धा काही मुस्लिम कुटुंब राहतात. बकरी ईदच्या वेळेस त्यांनी सुद्धा सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यासाठी बकऱ्या आणल्या होत्या. त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुद्धा त्रास झाला आणि त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मागच्या वर्षी एक व्हिडिओ आला होता, त्यात सोसायटीमध्ये तिथेच त्या बकरीची कुर्बानी दिली. पण ही कुर्बानी दिल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रक्तपात होतो, मग काही मांसाचे तुकडे राहतात. यामुळे गैर मुस्लिम लोकांना त्याचा त्रास होतोच. पण ही मानसिकता मुस्लिम समाजाची नसते समजून घेण्याची, त्यांना यावर गोंधळच घालायचा असतो. मीरा रोड मधल्या या सगळ्या प्रकारानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे, भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, मुंबई बीएमसीचे भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खंडकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी बीएमसी आयुक्त, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून हाऊसिंग सोसायटी, चाळ किंवा निवासी परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध कुर्बानी होऊ नये यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतप्त नागरिकांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा जोरदार निषेध केलाय आणि हे असे प्रकार किती दिवस चालणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय. आता या सगळ्या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे. ते काय म्हणतायत ते ऐका. मुस्लिमांच्या सणावरून जी दंगली व्हायचा प्रयत्न झाला हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, तुम्ही स्वतःच्या दुकानामध्ये मटण विकता, सगळे अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंडपुरीच विका ना, काय विकू नये? महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा, आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादताय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशा सुरू आहे. संजय राऊत यांचं म्हणणं आहे की मुस्लिमांच्या सणांच्या काळात दंगल करण्याचा प्रयत्न झाला आणि हा असा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. हे बरोबर आहे, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच नाहीये. पण तुमच्या म्हणण्यानुसार इथे चूक हिंदूंची आहे का? अहो, मुस्लिमांची तुम्ही किती बाजू घेणार? आणि जे चूक आहे ते चूकच आहे. मुळात मुस्लिमांनी सोसायटीमध्ये 25-30 बकऱ्या आणून बांधल्या नसत्या तर हा वादच उद्भवला नसता. आणि असंही नाही ना की शासनाने त्यांच्यासाठी काही सोयी केल्या नव्हत्या. तर कुर्बानी देण्यासाठी शासनाने त्यांना काही ठिकाणं निश्चित करून दिली आहेत. ती ठिकाणं निश्चित असताना सुद्धा अशा प्रकारे सोसायटीत बकऱ्या आणून त्यांची कुर्बानी देण्याची काय गरज आहे? नाही, तुम्ही तुमच्या मतपेढीसाठी त्यांना कुरवाळा, त्यांना गोंजारा, काही म्हणणं नाही. पण मग हिंदूंकडे बोट दाखवू नका. वारीच्या काळात जेव्हा हेच काही मुसलमान वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचे तुकडे फेकतात तेव्हा तुम्ही बोलत नाही. पण आता तुम्हाला त्यांचा केवढा पुळका आलाय. हेच जर तुमच्या सोसायटीत अशा बकऱ्या बांधल्या आणि त्यांची तिथे कुर्बानी दिली तर तुम्हाला चालेल? अहो, मुळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्याचा हट्टच कशाला करायचा? हा सगळा वाद उद्भवलाच नसता. महाराष्ट्र शासनाने सुद्धा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या, अवैध वाहतूक आणि अनधिकृत कत्तल रोखण्यासाठी एक विशेष परिपत्रक काढलंय. बीएमसीने 109 ठिकाणं परवानगी प्राप्त कत्तलीसाठी निश्चित केली आहे. देवनार कत्तलखाना हे सगळ्यात मोठं अधिकृत ठिकाण आहे आणि कुठेही कत्तल करण्यासाठी पूर्व परवानगी ही आवश्यक आहे. आणि ही परवानगी माय बीएमसी या ऍपद्वारे ऑनलाईन सुद्धा घेता येते. त्यासाठी 30 दिवस आधी अर्ज करावा लागतो. सोसायटीत जर तुम्हाला कुर्बानी द्यायची आहे, कत्तल करायची आहे, तर सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र आणि महानगरपालिकेची परवानगी हे अनिवार्य आहे. सरकारने इतकी सगळी व्यवस्थित सोय केलेली असताना सुद्धा असा खोडसाळपणा, हट्टीपणा, अरेरावी कशाला करायची? मग इथे चूक कोणाची? गोंधळ झाला किंवा हिंसाचार झाला की खासदार संजय राऊतांसारखे विरोधक सरकारकडे, बीएमसीकडे किंवा हिंदूंकडे बोट दाखवून मोकळे होतात आणि ज्यांची खरी चूक असते त्यांना कुरवाळत बसतात.
आता तुमच्या माहितीसाठी सांगते, UAE सारख्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये सुद्धा हाऊसिंग कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट्स किंवा रस्ता अशा ठिकाणी कत्तल करण्यास पूर्णपणे मनाई आहे. घरात, रस्त्यावर किंवा वाळवंटी भागात किंवा एखाद्या अनधिकृत ठिकाणी बकरी ईदच्या दिवशी जर प्राण्याची कुर्बानी दिली तर तिथे भारतीय चलनाप्रमाणे साधारणपणे 1.25 लाख ते 4.5 लाख इतका दंड आकारला जातो आणि जनावर सुद्धा जप्त केलं जातं. कतार, बहारीन, सौदी अरेबिया अशा अनेक इस्लामिक देशात इतके कठोर नियम लागू केलेले आणि तिथले मुस्लिम लोक हे सगळे नियम पाळतात. मग भारतात पाळायला काय हरकत आहे? इथे भारतात नियम धाब्यावर बसवून हिंसाचार करण्याची किंवा गोंधळ घालण्याची काय गरज आहे? त्या होळीच्या काळात साधा रंग अंगावर उडालेला सुद्धा तुम्हाला चालत नाही. तिथे सुद्धा तुम्ही अरेरावी करता आणि इथेही तेच करताय. कोणाचेही धार्मिक उत्सव, सण हे शांततेत पार पडणं गरजेचं आहे. पण या प्रकारावरून एक गोष्ट मात्र नक्की आहे, सण हिंदूंचा असो वा मुस्लिमांचा, शांतिप्रिय समाज हा गोंधळ घालणारच. त्यामुळे अशा प्रकारे अवैध कुर्बानी करणाऱ्यांवर दंड, तुरुंगवास किंवा जप्ती अशा प्रकारची कारवाई होणं हे फार गरजेचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत. आणि तुम्हाला जर साप्ताहिक विवेकचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.